In the last lecture, we have learned about the chemical reactions of aldehydes and ketones. In that, we have completed the addition reaction of hydrogen cyanide. Means when hydrogen cyanide is added to the aldehydes or ketones, they produces their respective cyanohydrin. Now, the today's next lecture, next reaction is the addition of sodium bisulfite. Sodium bisulfites. When aldehydes and ketones reacted with sodium bisulfite, they produces addition product, that is the bisulfite addition compound. For example, generally I have taken RC double bond O R dash. Means this R dash must be aldehydes or it may be the ketones or it may be the aldehyde. When react with sodium bisulfite NaHSO3, sodium bisulfite, they produces bisulfite addition compound, that is RCOH R dash SO3Na. This is the sodium bisulfite addition compound. Means this sodium bisulfite is added in this total aldehydes or ketones and produces a salt of sodium bisulfite. This reaction is used for the separation of aldehydes and ketones from their samples. Means when many other liquid solutions are when mixed each other, you can separate aldehydes and ketones only from that mixed solutions by adding the sodium bisulfite. This आता सोडियम बायसल्फाइड ऍड केल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये, तर वॉटर सॉल्युबल हा सॉल्ट तयार होतो. सॉल्ट तयार होईल हे म्हणजे ज्या लिक्विड मध्ये तुमचं ते मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये सोडियम बायसल्फाइड ऍड केला की सॉल्ट तयार होईल. हा सॉल्ट फिल्टर केला जाईल, परत तो सॉल्ट पाण्यामध्ये विरघळणारा हा सॉल्ट आहे, विरघळून परत त्यांच्यापासून अल्डिहाइड्स आणि कीटोन्स सेपरेट करता येतील. म्हणजे त्याच्यामधला सॉल्ट काढून बाजूला काढला की आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स त्या सॅम्पल मधले फक्त बाजूला मिळतील. आता एक्झाम्पल बघूया आपण त्याच्यातलं CH3C double bond OH. It is the acetaldehyde. Acetaldehyde. It is acetaldehyde. When react with sodium bisulfite NaHSO3, they produces CH3COH SO3Na. Acetaldehyde, sodium bisulfite. Acetaldehyde, sodium bisulfite क्षार तयार होईल, सॉल्ट तयार होईल. For another example, ketones CH3 C double bond O CH3. This is the acetone. When react with NaHSO3, sodium bisulfite, they produces CH3 OH CH3 SO3Na. Acetone sodium bisulfite. Acetone sodium bisulfite means when परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातोय, व्हॉट हॅपन व्हेन acetaldehyde react with sodium bisulfite किंवा व्हॉट हॅपन व्हेन acetone reacts with sodium bisulfite.
acetaldehyde reacts with sodium bisulfite, form a salt of acetaldehyde sodium bisulfate. When acetone reacts with sodium bisulfite, form a salt of acetone sodium bisulfate. ओके, म्हणजेच ही रिएक्शन आपल्याला सेपरेशन साठी वापरली जाते. म्हणजे सॅम्पल मधनं अल्डिहाइड्स आणि कीटोन्स सेपरेट करण्यासाठी ही रिएक्शन वापरली जाते. कारण का, त्याचा सॉल्ट तयार होईल आणि तो सॉल्ट आपल्याला फिल्टर केला की त्या मिक्सचर मधलं अल्डिहाइड्स आणि कीटोन्स फक्त सेपरेट होतील. बरोबर आहे. आता नेक्स्ट पुढची जी रिएक्शन आहे, ऍडिशन ऑफ अल्कोहोल. ऍडिशन ऑफ अल्कोहोल. आता बघा जरा थोडीशी ही रिएक्शन म्हणजे महत्वाचीच आहे. व्हेन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स रिएक्ट विथ अल्कोहोल, ड्राय अँड डायल्यूट इन प्रेझेन्स ऑफ ड्राय अँड डायल्यूट HCl. आता बघा याच्यामध्ये काय होतं, व्हेन अल्डिहाइड्स RC डबल बॉन्ड O R डॅश मी घेतो. हा R डॅश म्हणजे काय आहे, तर तो अल्डिहाइड्स असेल किंवा तो कीटोन सुद्धा असेल. व्हेन रिएक्ट विथ अल्कोहोल R डॅश, आता इथे डबल डॅश वापरतो वाटल्यास डॅश OH, अल्कोहोल in presence of dry and dilute HCl. It is a reversible reaction. Dry and dilute HCl याच्यामध्ये तिने ही जर रिएक्शन केली तर आपल्याला ही पहिल्यांदा इंटरमिडिएट अनस्टेबल कंपाऊंड मिळेल. त्याला आपण हेमी ऍसिटल असं म्हणतो. उदाहरण आता बघा कसं होतं ते, RCOH R डबल डॅश, सॉरी इथे R लिहितो हा सिंगल, आणि आता इथे O डबल डॅश म्हणजेच हेमी ऍसिटल. हा जो अल्कोहोलचा O आणि H याच्या बरोबर इथे रिएक्ट होतो. हा हायड्रोजन इथे जाईल आणि हा हेमी ऍसिटल. हेमी ऍसिटल म्हणजेच हा अनस्टेबल असेल, अनस्टेबल कंपाऊंड तयार होतो. दुसऱ्या स्टेप मध्ये हा अनस्टेबल हेमी ऍसिटेट अजून एका मॉलिक्यूल बरोबर अल्कोहोलच्या रिएक्ट होईल आणि आपल्याला परत तिथं ऍसिटल हा स्टेबल कंपाऊंड मिळेल. बरोबर आहे. बघा आता हा ROH OR डबल डॅश R डॅश प्लस R डबल डॅश OH म्हणजेच हा अल्कोहोलचा मॉलिक्यूल घेतलेला आहे. अजून एक इथं हा डायल्यूट ड्राय आणि डायल्यूट HCl असेल. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय अँड डायल्यूट HCl, रिव्हर्सिबल रिएक्शन. आता याच्यामध्ये इथे RCO डॅश डबल डॅश OR डबल डॅश R डॅश म्हणजेच इथे हा जो O डबल डॅश इथला हे हायड्रोजन रिप्लेस केलं जाईल आणि एक वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होईल आणि हा ऍसिटल हा स्टेबल कंपाऊंड तयार झालेला आपल्याला दिसेल. व्हॉट हॅपन व्हेन अल्कोहोल रिएक्ट्स विथ अल्डिहाइड, असं म्हणतील. अल्कोहोल रिएक्ट्स विथ अल्डिहाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय अँड डायल्यूट HCl. It first produces hemiacetal which is unstable, react with another molecule of alcohol and produces a stable, that is the acetal molecule. Means it is a dihydroxy esters म्हणता येईल आपल्याला. ह्याच्यामध्ये हे डायइस्टर्स हे कंपाऊंड आपल्याला इथे मिळालेले त्याला आपण ऍसिटल असं म्हणतोय. एक्झाम्पल बघूया आपण इथे एखादं. मी याच्यात थोडंसं मॉडिफिकेशन करतो ह्या रिएक्शनचं. आता याचं थोडंसं आपण
मॉडिफिकेशन मी केलेलं आहे आणि ह्याच रिएक्शन मध्ये आपल्याला समजा acetaldehyde ACH3H acetaldehyde reacts with ethyl C2H5OH. Ethyl alcohol in presence of dry and dilute HCl, they first produces hemiacetal, which is unstable compound. Hemiacetal, ह्याला हेमिएसिटलच म्हणायचं आहे. हा कसा आहे तर अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे. हाच अनस्टेबल मॉलिक्यूल परत दुसऱ्या एका इथिल अल्कोहोलच्या मॉलिक्यूल बरोबर ती इथे आपल्याला रिॲक्ट होईल आणि आपल्याला असिटल CH3 सॉरी H आणि इथे हा मी इथिल अल्कोहोलचा मॉलिक्यूल घेतो आहे. इथिल अल्कोहोलच्या दुसऱ्या एका मॉलिक्यूल बरोबरती हा हेमिएसिटल रिॲक्ट होईल आणि आता इथे बघा परत काय होतं तयार तर हा ऍसिटल तयार होईल. म्हणजे आता इथं CH3 इथे H इथे C2H5 आता हा जो कंपाऊंड तयार झालेला आहे बघा आता इथे दोन इथॉक्सी कंपाऊंड्स आहेत म्हणजेच 1,1 डायइथॉक्सी आणि दोन कार्बनचा कंपाऊंड आहे हा पॅरेंट म्हणजेच हा असेल डायइथॉक्सी इथेन नावाचा हा ऍसिटल तयार झालेला आहे. 1,1 डायइथॉक्सी हे दोन इथॉक्सी ग्रुप याच्यावरती आहेत. दोन 1,1 पहिल्या कार्बन वरती आहेत. दोन 1,1 डायइथॉक्सी इथेन नावाचा हा ऍसिटल तयार. ओके आता आपण कीटोनची सुद्धा रिएक्शन कशी होते ते बघूया. आता समजा हाच कीटोन आता जनरलच घेतोय त्याच्या पुस्तकामध्ये सुद्धा जनरलच रिएक्शन आहे. जनरल रिएक्शन घेऊया आपण. कीटोन R C double bond O R ketone reacts with 1,1 diol म्हणजेच 1,1 diol 1,2 diol किंवा 1,3 diol म्हणजेच पहिल्या आणि तिसऱ्या कार्बन वरती अल्कोहोलिक OH असेल किंवा पहिल्या आणि दुसऱ्या कार्बन वरती OH असेल. म्हणजे आता इथे बघूया आपण O-CH2 आता इथे पहिल्या आणि दुसऱ्या कार्बन वरती OH ग्रुप आहे म्हणजेच हा आपल्याला मी काय घेतलेला आहे इथे हा 1 इथेन 1,2 डाय इथेन 1,2 डायोल घेतलेला आहे. When 1,2 diol react with ketone in presence of dry and dilute HCl, they produces cyclic ketal in such a way that RCOCH2 आता याच्यामध्ये हा सायक्लिक कीटल तयार झालेला आहे प्लस H2O याला आपण कीटल असं म्हणतो. जनरलच आहे CYCLI सायक्लिक कीटल KETAL सायक्लिक कीटल कीटोन आहे म्हणून कीटल असा हा मॉलिक्युल्स इथे आपल्याला तयार झालेला दिसून येतो. बरोबर आहे. म्हणजेच अल्कोहोलची रिएक्शन ज्यावेळेस आपण अल्डिहाइड्स आणि कीटोन बरोबर करतो त्यावेळेस त्यांच्यापासून काय करतात तर कीटल किंवा असिटल असे कंपाऊंड्स तयार होतात ज्यावेळेस अल्कोहोल बरोबर अल्डिहाइड्स आणि कीटोन्स रिएक्ट. बरोबर आहे. आता पुढची तिसरी जी रिएक्शन आहे महत्वाची रिएक्शन आहे रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. डी नंबरची रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर ह्याची रिएक्शन बघूयात आपण. जनरली व्हेन aldehydes or ketones RC double bond O R इथं R म्हणजे आपण कन्सिडर करूया अल्डिहाइड किंवा कीटोन रिएक्ट्स विथ RMGX म्हणजेच ग्रिग्नार्ड रिएजंट आहे हा.
Grignard reagent in presence of dry ether. आता ग्रिग्नार्ड रिएजंट आलं की ते ड्राय इथरच असतं, नेहमी मागे सांगितलेलं आहे ड्राय इथर रिएजंट वापरावंच लागतं आपल्याला. आता याच्यामध्ये हा पहिल्यांदा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स तयार होईल, ROMgX R डॅश आणि इथेही R डॅश. हे दोन्ही हे R सारखे असतील किंवा वेगवेगळे असतील. हा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आपण याला म्हणणार आहोत Mg magnesium complex which on acid hydrolysis produces alcohol OH R dash plus MgX आणि OH. हा इथे आपल्याला काय झालेला दिसतोय, इथं हा अल्कोहोल तयार झालेला दिसतोय. आता याच्यामध्ये प्रायमरी अल्कोहोल तयार होतात, सेकंडरी अल्कोहोल तयार होतात किंवा टर्शरी अल्कोहोल सुद्धा तयार होतात या ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर ती हे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स वापरल्यानंतर. परीक्षेमध्ये तुम्हाला असंही विचारतात प्रश्न, मी याच्या अगोदरही आता अल्कोहोल मध्ये सुद्धा ही रिएक्शन थोडीशी रिपीट होणार आहे आपल्याला. म्हणजेच हाऊ विल यू प्रिपेअर अल्कोहोल OL to AL, म्हणजेच अल्कोहोल पासून अल्डिहाइड्स तयार करायचे. किंवा ही रिएक्शन अशी रिव्हर्स सुद्धा रिएक्शन विचारले जातात, हाऊ विल यू प्रिपेअर अल्कोहोल फ्रॉम सो मच अल्डिहाइड्स, किंवा ह्या अल्डिहाइड पासून हे अल्कोहोल तयार कसं कराल, किंवा ह्या अल्कोहोल पासून हे अल्डिहाइड तयार कसं कराल. हे अल्डिहाइड ह्या रिएक्शन आपण आता बघितलेले आहे, त्याच्यामध्ये केमिकल म्हणजे प्रिपरेशन्स मध्ये अल्कोहोल पासून आपण अल्डिहाइड तयार केलेलाच आहे. आता आपण अल्कोहोल या टॉपिक मध्ये सुद्धा ही रिएक्शन परत बघणार आहोत. आता इथे बघा याच्या या अल्डिहाइडचं रूपांतर अल्कोहोल मध्ये होतंय, म्हणजेच ALचं रूपांतर OL मध्ये होतंय या रिएक्शन्स मध्ये, या अल्डिहाइड म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट वापरल्यामुळे. आता आपण त्यांचं एक्झाम्पल बघूया. अल्डिहाइड्स आणि ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर ती रिएक्शन केली. आता जर समजा फक्त आणि फक्त आपण फॉर्माल्डिहाइड RC≡OH फक्त आणि फक्त फॉर्माल्डिहाइड वापरलं आणि ग्रिग्नार्ड रिएजंट कुठलेही असू द्या, आपण उदाहरण घेऊया इथं CH3MgCl मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड, मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड, मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड रिएक्ट इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मी शॉर्ट मध्ये लिहितो आहे, तुम्ही पूर्ण लिहायचं आहे, तर थोडासा वेळ चाललेला आहे आपल्या ह्याच्यामध्येच. ड्राय इथर इट फर्स्ट प्रोड्युसेस मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स कसा तयार होईल बघा, RMgCl. इथे हा CH3 ठेवूया HR ला आणि हा इथे हायड्रोजन, हा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स तयार झाला. मॅग्नेशियम कॉम्प्लेक्सचं परत काय करायचंय आपल्याला, ऍसिड हायड्रॉलिसिस करायचं आहे आणि त्यांच्यापासून HC इथे OH तयार होईल, CH3 आणि हा H प्लस MgCl आणि OH. या वॉटर मॉलिक्यूल मध्ये एक हायड्रोजन इथे ऍड होतोय आणि OH ग्रुप इथे ऍड होतोय ह्याच्या बरोबर मॅग्नेशियम. आणि हा आपल्याला बघा आता 2 कार्बनचा अल्कोहोल इथे आपल्याला मिळालेला आहे, म्हणजेच हा ETHYLAlCOHO इथील अल्कोहोल तयार. याचं IUPAC नाव काय आहे, ETHANOL इथेनॉल. आणि हा आहे FORMALDEHY. फॉर्माल्डिहाइड पासून आपण इथेनॉल तयार झालं. म्हणजेच आता बघा प्रायमरी अल्कोहोल जर तयार करायचं असेल तर फक्त इथे हा फॉर्माल्डिहाइड कंपल्सरी घ्यावा लागेल आणि हा काय करू शकता तुम्ही, हा ग्रिग्नार्ड रिएजंट पाहिजे तो बदलू शकता. जर समजा 2 कार्बनचा म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त आपण हा मिथेनॉल म्हणजेच CH3OH तयार करता येणार नाही, हा एवढा अल्कोहोल सोडला तर बाकीचा कुठलाही अल्कोहोल आपल्याला तयार करता येतं. ग्रिग्नार्ड रिएजंटचा मिथिल हा जो ग्रुप आहे तो बदलायचा आहे. 3 कार्बनचा पाहिजे असेल तर इथं 1 कार्बन आहे, इथं 2 कार्बनचा घटक घ्यायचा म्हणजे तुम्हाला 3 कार्बनचा अल्कोहोल तयार होतो. बरोबर आहे. हे झालं प्रायमरी अल्कोहोल तयार होणं. आता सेकंडरी अल्कोहोल साठी काय करू, समजा आपल्याला सेकंडरी अल्कोहोल तयार करायचं आहे
तर मग आपल्याला इथे हा फॉर्माल्डिहाइड न घेता दुसरा कुठलाही अल्डिहाइड घ्यायचा आहे. म्हणजेच मग आता मी असिटाल्डिहाइड घेतला. असिटाल्डिहाइड रिएक्ट्स विथ मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. दे प्रोड्युसेस मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. आता इथे हा CH3 ग्रुप ऍड झाला, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स इथे तयार झाला आणि हा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स सेकंडरी अल्कोहोल. आता इथं सेकंडरी अल्कोहोल कुठला तयार झाला? हा असिटाल्डिहाइड मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड यांच्यापासून सेकंडरी अल्कोहोल ISO PRO PYL AlCO HOL अल्कोहोल, प्रोपिल आयसोप्रोपिल अल्कोहोल इथे आपल्याला तयार झालेलं दिसतं. म्हणजे सेकंडरी अल्कोहोल पाहिजे असेल तर हा असिटाल्डिहाइड घ्यायचा. इथे फॉर्माल्डिहाइड नाही चालत, असिटाल्डिहाइड घ्यायचा आणि मग कुठलाही ग्रिग्नार्ड रिएजंट. आता इथे तुम्हाला ह्या ग्रिग्नार्ड रिएजंटच्या कार्बनच्या बाबतीमध्ये काही अडचण नाहीये. 2 कार्बनचा घटक पाहिजे असेल तर तुम्हाला 3 कार्बनचा, म्हणजेच हा इथे 2 कार्बन आलेले आहेत 1 कार्बनचा. 4 कार्बनचा पाहिजे असतील तर इथे तुम्ही इथे घेऊ शकता. इथेही 2 कार्बनचा आलेला, म्हणजे तुम्ही इथल्या ह्या कार्बनवरती, ह्या दोघांच्याही कार्बनवरती आता काही प्रश्न येणार नाही. कितीही कार्बन तुम्ही कुठलेही वापरू शकता. आता जर समजा आपला टर्शरी अल्कोहोल तयार करायचा असेल तर मग मात्र अल्डिहाइड न घेता तिथे तुम्हाला कीटोनच घ्यावा लागेल. ऍसिटोन घेतलेला आहे टर्शरी अल्कोहोलसाठी. टर्शरी अल्कोहोल acetone reacts with methyl magnesium chloride in presence of dry ether. They produces magnesium complex which on acid hydrolysis gives tertiary alcohol. आता इथे आपल्याला टर्शरी अल्कोहोल मिळालेला आहे. म्हणजेच इथं आपल्याला काहीही बंधन असणार नाही. कीटोन पासून टर्शरी तयार होतो. लक्षात घ्या, कीटोन पासून टर्शरी अल्कोहोल तयार होतो. फॉर्माल्डिहाइड सोडून कुठलंही अल्डिहाइड घेतलं की त्यांच्यापासून सेकंडरी अल्कोहोल होतं आणि फॉर्माल्डिहाइड आणि ग्रिग्नार्ड रिएजंट वाढले की तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल तयार होतं. आता इथला हा कुठला आहे? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल तयार झालं. बरोबर आहे. मग ही अल्कोहोलची रिएक्शन व्यवस्थित ग्रिग्नार्ड रिएजंटची लक्षात ठेवा. अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बॉक्सिलिक ऍसिड अल्डिहाइड कीटोन्स मधला अल्डिहाइड्स फॉर्माल्डिहाइड असेल तर प्रायमरी अल्कोहोल. फॉर्माल्डिहाइड सोडून कुठलाही अल्डिहाइड वापरला की तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल तयार होतील आणि टर्शरी अल्कोहोल्स तयार करण्यासाठी तुम्हाला इथे कीटोनच वापरायचा आहे आणि कीटोन वापरले की टर्शरी अल्कोहोल तयार होईल. ओके, थांबूया.